अनंत चतुर्दशीला 11 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। त्यानिमित्त मुंबई महानगरपालिकेचे सुमारे 12,000 अधिकारी कर्मचारी तैनात असतील। तसंच 204 कृत्रिम तलावांसह अन्य विविध सोयी सुविधांची तयारी करण्यात आली आहे। पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी 6,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल। तसंच विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे। पुण्यातल्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी गर्दी विचारात घेता उद्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल झालेत। या दिवशी विसर्जन मार्ग, मध्य भागातील प्रमुख रस्त्यांसह इतर 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जातील। गणेश विसर्जन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासाठी छत्रपती संभाजीनगरमधले पोलीस सज्ज आहेत। गणेश विसर्जनासाठी 206 अधिकाऱ्यांसह 3,000 पोलीस कर्मचारी तैनात असतील। नाशिक शहरामध्ये उद्या चौक मंडई, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मंडई आणि दूध बाजारासह इतर अनेक ठिकाणी नो एंट्री असेल। विसर्जनानिमित्त इथून वाहनांना प्रवेश बंदी असेल। धाराशिवमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी लेझर राईट आणि डीजे वरती बंदी घालण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल। कल्याणमध्ये गणेशोत्सवात तृतीयपंथीयांची चोराची टोळी सक्रिय झाली आहे। वाडेघर परिसरातील एका व्यक्तीच्या घरातल्या टोळक्यानं 15 तोळ्यांचं गंठन चोरी केलंय। या प्रकरणी एकूण 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। एल्फिन्स्टनचा एकदंत म्हणून ओळख असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 61वं वर्ष आहे। यंदा मंडळानं श्रींची 13 फुटांची मूर्ती टिश्यू पेपरपासून साकारली आहे। राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीमधल्या विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या। यावेळी त्यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव केला गेला। इंदापूरमध्ये ईद ए मिलाद निमित्त हर्षवर्धन पाटलांनी मशिदीमध्ये जात मुस्लिम बांधवांची भेट घेतली। यावेळी मुस्लिम बांधवांनी पाटलांना भाऊ आता या निवडणुकीत तुतारी हाती घ्या अशी विनंतीही केली। नांदेडमध्ये गणेश विसर्जनासाठी 3 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत। नदी घाटावरही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून पालिकेकडनं घरगुती गणपती संकलन करून कृत्रिम तलावात विसर्जित केले जातील। शहापूरमध्ये 36,000 मोती वापरून गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती तयार झाली आहे। गणेश मंडळाकडनं बाप्पाची आकर्षक मूर्ती साकारण्यात आली आहे। या मूर्तीची सजावट आणि देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले। सावंतवाडीतील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेला साईलवाडातील गणपतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। 21 दिवस परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। यंदा गणरायासाठी भक्त पुंडलिकाचा देखावा साकारण्यात आलाय। ईद ए मिलाद निमित्त भंडाऱ्यामध्ये आज भव्य रॅलीचं आयोजन केलं गेलं। या रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला। चंद्रपूरमध्ये ईद ए मिलादच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी भव्य मिरवणूक काढली। मोहम्मद पैगंबरांची जयंती साजरी करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या। गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुणे मेट्रोनं प्रवाशांचा नवा विक्रम केलाय। शनिवारी एका दिवसात तब्बल 2,78,000 प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला। पुणे मेट्रोच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। दिवाळीच्या 1.5 महिन्याआधीच रेल्वे आरक्षण फुल झालंय। पुण्यामधनं जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गोरखपूर, दानापूर, झेलम, आझाद हिंद एक्सप्रेस यासह मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या इतर प्रमुख गाड्यांना आत्ताच वेटिंग लिस्ट सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। ईद ए मिलादचं औचित्य साधून पालघर पोलिसांकडनं हेल्मेट आणि मिठाईचं वाटप केलं गेलं। दुचाकी चालवताना हेल्मेटची असलेली आवश्यकता समजावून सांगत 500 पेक्षा अधिक तरुणांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलंय। मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा गावात ईद ए मिलाद निमित्त जुलूस निघालेला होता। यावेळी मुस्लिमांसह हिंदू बांधवांनी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। ईद ए मिलाद निमित्त गोंदियामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी उत्साहात सहभाग घेतलेला। उरणमधल्या पिरवाडी समुद्रकिनारी असणाऱ्या ONGCच्या पाईपलाईनमधनं तेल गळती होत होती। लिकेज वेळीच थांबवल्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला। घाटकोपरमध्ये रास्ता रोको दरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आपापसात भिडले। धक्काबुक्की आणि शिवराळ भाषेचा वापर झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली। ससून रुग्णालयामध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आलाय। ससूनच्या कर्मचाऱ्यांनी 4,18,62,000 रुपयांचा अपहार केल्याचं पुढे आलंय। या प्रकरणी अकाउंटंट आणि रोकपालासह 23 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले।
पुणे महानगरपालिकेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचं प्रकरण समोर आलंय। या संदर्भात दिव्यांग आयुक्तांनी महापालिकेला पत्र पाठवलंय। 7 अभियंत्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याची माहिती यामधनं देण्यात आली आहे। वसई विरार महापालिकेच्या सातिवली माता बालसंगोपन केंद्रात एका नवजात बालकाचा मृत्यू झालाय। बाळाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। मात्र डॉक्टरांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। मीरा भाईंदरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची घटना समोर आली आहे। क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी खासगी वाहनात बसवून प्रवास केला जातोय। वाहतूक पोलिसांनी याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे। अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला एका डंपरनं उडवल्याची घटना घडली। अपघातात सुदैवानं दुचाकीस्वार बचावलेला आहे। या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट खुला करण्यास जानेवारी 2025 ची डेडलाईन दिली गेली आहे। काम पूर्ण करून 5 वेळेला देण्यात आलेल्या डेडलाईन आतापर्यंत हुकल्यात। आता जानेवारी 2025 ची डेडलाईन संबंधित ठेकेदार एजन्सीकडून जिल्हा प्रशासनाला दिली जाते। जरांगे पाटलांनी सरकारला शेवटची संधी दिली आहे। यापुढे ते राजकीय विषयावर बोलणार नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलंय। तर आम्हाला पुन्हा दोष देऊ नका। जर सरकारनं आरक्षण दिलं नाही तर त्याला पूर्णपणे फडणवीसच जबाबदार असतील असा आरोपही त्यांनी केला। जरांगे वारंवार आंदोलन का करतात हे तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे। तुम्ही चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारताय असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली। मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यावं लागेल, मात्र आरक्षणाची 50% मर्यादा वाढवावी लागेल। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत नाना पटोलेंचं मोठं विधान। पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या धनगर आरक्षण आंदोलनात कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। उपोषणकर्ते आंदोलकांना दमबाजी केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर बऱ्यापैकी वाद निवळल्याचं चित्र होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही पंढरपूरमध्ये धनगर बांधवांचं उपोषण सुरू आहे। अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र हातात द्या तरच उपोषण सोडू अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। प्रशासनानं दखल न घेतल्यानं संतप्त नागरिकांनी मुंडन आंदोलन केलंय। सिडकोच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची नियुक्ती झाली आहे। तर संजय शिरसाट अनेक दिवसांपासून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, परंतु आता त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कोल्हापूर पुणे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। यावेळी कोल्हापूर रेल्वे स्थानकावरती शाहू महाराज, धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने उपस्थित होते। नागपूरवरून सिकंदराबादला जाणारी नवी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सेवेत दाखल झाली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला। बुलढाणा शहर पोलीस स्थानकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। राहुल गांधींच्या विरोधात बोलणाऱ्याला संजय गायकवाडांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। राहुल गांधींची जीप छाटून आणणाऱ्या व्यक्तीला 11 लाखांचं बक्षीस देऊ असं खळबळजनक विधान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी केलं। त्यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर गायकवाडांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्यांना 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलेल्या आमदार संजय गायकवाडांना काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळकेंनी प्रत्युत्तर दिलंय। गायकवाडांची जीप जनताच छाटेल असा इशारा त्यांनी दिलाय। उल्हासनगर शहरामध्ये लाडकी बहीण योजनेचे बॅनर झळकलेत। बॅनरवरती अजितदादांचे फोटो नाहीयेत, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगले संतापले। बॅनरवरती पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांचे फोटो आणि कमळ चिन्ह असल्यामुळे हे बॅनर्स भाजपनं लावल्याची चर्चा रंगतेय। अमरावतीमधील 8 मतदारसंघापैकी वरुड, मोर्शी, दर्यापूर आणि मेळघाट या 3 ठिकाणी शरद पवार गटाचाच विजय होईल असा दावा जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊतांनी केलाय। तशा पद्धतीने त्यांनी तयारी सुरू केल्याचंही बोललं जातंय। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅन आखलाय। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं बाहेरच्या नेत्यांची फौज बोलवण्यात येणार आहे। केंद्रीय नेते सुद्धा मतदारसंघाचा दौरा करतील। यात भूपेंद्र यादव, प्रल्हाद पटेल, नरोत्तम मिश्रा यांच्यासारखे दिग्गज नेते सहभागी होतील।
विधानसभेमधल्या जागावाटपाबाबत छगन भुजबळांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। अजितदादांनी महायुतीकडे 80 ते 90 जागा मागितल्याचं भुजबळांनी सांगितलंय। जागावाटपात आपण लक्ष घालत नसल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं। मंत्री रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम ठाकरे गटात सक्रिय झाल्याचं चित्र आहे। दापोली मतदारसंघातल्या मुंबईस्थित मतदारांचा भव्य मेळावा त्यांनी घेतला। कांदिवलीमधल्या मेळाव्याला मोठा प्रतिसादही मिळाला। लातूरमध्ये किराणा दुकानाच्या नावाखाली राजरोस पद्धतीनं दारूची विक्री सुरू आहे। त्यामुळे दारूबंदीसाठी महिलांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला घेराव घातलेला। महिलांनी पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये टाकीवर चढून प्रहारनं शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं। दिव्यांग शेतकऱ्यांसह मराठवाड्याच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। राहुल गांधींच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाते। बुलढाणा पोलीस स्थानकासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। लातूरच्या उदगीरमध्ये मोकाट कुत्र्यानं लहान विद्यार्थिनीवर हल्ला केला। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद आहे। 7 महिन्यात 2000 पेक्षा जास्त व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतलाय। बारामती शहरातही मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। ज्येष्ठ नागरिक लहान मुलांवरती अचानक हे मोकाट कुत्रे हल्ला करतात। दरम्यान नगरपालिकेने या संदर्भात कारवाई करूनही पुन्हा परिस्थिती जैसे थेच दिसतेय। बीडच्या धारूरमधील ऐतिहासिक महादुर्ग किल्ला इथे कोट्यवधी रुपये खर्ची करून उभारलेली भिंत कोसळली आहे। या किल्ल्याची सुरक्षितता धोक्यात आलेली असून इतिहासप्रेमींकडून याबद्दल संताप व्यक्त होतोय। मुंबई गोवा महामार्गावरील मानवनिर्मित मिडल कट पुन्हा एकदा रिओपन झालाय। त्यामुळे महामार्गावरती अपघातांचा धोका वाढलाय। रिओपन झालेले मानवनिर्मित मिडल कट बंद करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जाते। मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावमध्ये शेतकऱ्याच्या शेतात लागवड केलेल्या तूर आणि शेतातील पीव्हीसीच्या पाईपचं अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलंय। या घटनेसंदर्भातला अधिक तपास सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही रखडलेत। पंचनामे रखडल्यामुळे शेतकरी हवालदिल्यात। जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंड लिलाव प्रक्रियेला शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात आलाय। महिलांसह 3 शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। शेतकऱ्यांच्या दबावापुढे भूखंड लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली आहे। किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल झालेत। सिस्टीम अपडेट न झाल्यानं लाखो टन कांदा बॉर्डरवरती अडकलाय। मुंबई पोर्टवरती 300 तर बांगलादेशातील बॉर्डरवर 100 ट्रक अडकून पडलेत। भंडाऱ्यामध्ये रेशन तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आलाय। नांदेडवरनं गोंदियात रेशन तांदळाची वाहतूक केली जात होती आणि या दरम्यान भंडारा गुन्हे शाखेनं 8,67,000चा मुद्देमाल जप्त केला। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे खुले करण्यात आले। धरणातनं 12,254 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जातोय। अहमदनगरमधल्या निळवंडे धरणातनं दुष्काळग्रस्त भागात पाणी सोडलं गेलंय। ग्रामस्थांनी जलपूजन करून आनंद साजरा केला। गोव्याहून मालवणला जाणाऱ्या कदंबा बसचा अपघात झालाय। या अपघात प्रकरणी या अपघातामध्ये 3 प्रवासी जखमी झालेत। जखमींवर कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंत्री छगन भुजबळांना धर्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रणित आणि नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीनं हा पुरस्कार दिला गेला। शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी कार्यक्रमात तनपुरे यांनी त्यांच्या पत्नीसाठी गाणं गायलं। त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। रील तयार करण्यासाठी लोक आपला जीवही धोक्यात घालण्यात मागे पुढे बघत नाहीत। हिमाचल प्रदेशातल्या चंबा इथे रील बनवण्यासाठी एक तरुणी एका खडकावर उभी होती, पण रील शूट करताना तिचा तोल गेला आणि ती थेट दरीत कोसळली। सुदैवानं या घटनेत तिचा जीव बचावलाय। उत्तर प्रदेशातल्या कासगंज इथे रील तयार करताना एक तरुण चक्क मृत्युमुखी पडल्याचं नाटक करत होता आणि भर रस्त्यात झोपलेला। अंगावरती पांढरी चादर ओढून भर रस्त्यात त्यानं मृत्युमुखी पडल्याचं नाटक केलं। याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चांगलाच हिसका दाखवला। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय।
पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय, तर घाटमाथ्यावरील स्थानिकांचेही प्रचंड हाल होत आहेत. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये तुफान पाऊस पडला. पावसामुळे गंगा नदीकिनारी पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते, पूल यासह घरही पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत आहे. म्यानमारला यागी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर पुरामुळे 2.5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचं स्थलांतर केलं गेलं होतं. प्रशासनानं या पूरग्रस्तांसाठी 187 निवारा केंद्र तयार केली आहेत. तर या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झालाय. यागी चक्रीवादळामुळे व्हिएतनामची राजधानी हनोईला मोठा फटका बसलाय. दरम्यान पुराचं पाणी जवळपास ओसरलेलं असून काऊ नदीच्या पातळीतही घट झाली आहे. चेक रिपब्लिक, पोलंड, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्लोवाकिया सोबतच हंगेरी या देशांना वादळ आणि पुराचा मोठा फटका बसलाय. चेक रिपब्लिकमधील नदी धोक्याच्या पातळीवरती वाहते, ज्यामुळे 63,000 पेक्षा जास्त घरं पाण्याखाली गेली आहेत. तर विद्युत पुरवठाही खंडित आहे. सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा होते आणि अशा वेळेला एका नव्या योजनेचं नाव समोर आलं. ते नाव म्हणजे माझा लाडका नातू योजना. राजगुरुनगरमधील गणेशोत्सव सोहळ्यात विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि यावेळी एका लहानग्यानं मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली ते तुम्हीच पहा. नमस्कार, माझे नाव सौम्य सुनील तिघे. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी मंचर. मी तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. तिचे नाव लाडका नातू योजना. लाडकी बहीण ही योजना सुरू झाली आहे. त्यात दरमहा 1500 रुपये मिळणार तुम्हाला. काय म्हणालीस, माहित आहे तुला? मग आम्हाला लहान मुलांचे काय काय म्हणालीस? आमचे काय आता? अगं, तुमच्यासाठीच तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना काढली. मग लाडका नातू योजना का बरी काढली नाही? आम्ही काय लाडके नातू नाही काय शिंदे आजोबांचे? हा आम्हाला लहान मुलांवर अन्याय आहे. पूर्ण करा, पूर्ण करा आमच्या मागण्या, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा आमच्या मागण्या, पूर्ण करा. काय म्हणालीस? काय मागण्या आमच्या? थांब, सांगतो. आमची शिंदे आजोबांकडे ही मागणी आहे की आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी लाडका नातू योजना काढावी. काय म्हणालीस? आम्हाला पण 1500 रुपये पाहिजे? नाही ग, नाही. आम्हाला त्या 1500 रुपयांचा मोह अजिबात नाही. 1500 रुपयांच्या ऐवजी लाडका नातू योजनेअंतर्गत आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना 15 मार्क सगळ्या